बीडमध्ये भाजपचे पदाधिकारी असलेल्या बाबासाहेब आगेंची भर दिवसा हत्या केली गेली। सर्वांसमोर कोयता हातात घेऊन पाठलाग केला गेला आणि भर रस्त्यात कोयत्याने वार झाले। हा प्रकार का घडला यावरून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। त्यावरच आरोपी नारायण फफाळची पत्नी समोर येऊन काय म्हणाल्या ऐका। नाही, मला काही सुद्धा अशी माहिती नव्हती। आम्ही शेतामध्ये गेलेलो होतो आणि माझे पती नाही का म्हणजे बाबासाहेब आगे हा माझ्या शेजारी होता, माहेरी शेजारी होता, पण आमचं तसं काही वैयक्तिक काही सुद्धा संबंध नव्हते। पण माझा नवरा नाही का संशय वृत्तीचा होता आणि हे सगळं संशयावरूनच झालं बघा। असं आमचं म्हणजे काही सुद्धा बोलणं नव्हतं, काही सुद्धा नव्हतं। बहीण भावंडासारखं आमच्यामध्ये हे होतं, म्हणजे भावासारखं होता माझ्या बघा। काही सुद्धा आमचे संबंध नव्हते, पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळे झालं बघा सगळं। तुमचे सासू सासऱ्याशी कसे संबंध आहेत? माझे सासरे माझ्या आईवडिलाच्या पलीकडचे आहेत बघा माझ्यासाठी, आणि माझ्या नवऱ्याच्या संशयवृत्तीमुळं फक्त मी माझ्या सासऱ्याच्या जीवावर राहिले, नाही तर नवऱ्याच्या जीवावर मला राहायसारखंच नव्हतं बघा। हो, सासू सासऱ्याचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे का? म्हणजे हो. त्यांची मदत आहे का तुम्हाला? हो, माझ्या सासऱ्याचा माझ्या पाठिंबा आहे मला, आणि माझा नवराच असा संशयवृत्तीचा होता। म्हणजे हेच म्हणून नाही, गावात कोणाचे बी नाव घ्यायचा बघा ते। हो, म्हणजे आणखी कोणी घरी आलं हे कशासाठी आला, काहूनच आला असा खूप संशय घ्यायचा। खूप मला त्रास होता त्याचा, आणि दारू पिऊन यायचा, मला शिवाय द्यायचा घाण। आणि आता ही जी काही घटना घडली त्याच्या असं तुम्हाला काय वाटतं? काही सुद्धा नाही बघा, फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते त्याच्यापाशी, ते फोटोग्राफर होता ना म्हणून फोटो काढले होते, तोच त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा। हे तुमच्या बाबासाहेबाशी केव्हापासूनचे संबंध आहेत असे? म्हणजे गाव पातळीवर तुमचे घराचे शेजारी आहेत असं ऐकण्यात आहे। तुमचे वडिलाचे असं म्हणणं आहे किंवा ते बहीण भावांसारखे लहानपणापासून वाढलेले आहेत। हो, तर त्याच्यावर तुमचं कसं होतं? म्हणजे बाबासाहेब असतील किंवा तुमच्या पतीशी कधी संबंध आलेले आहेत का दोघांचे? म्हणजे आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा, पण ते नुसतं ते क्षुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला। हे केव्हा घटना घडली अशी त्यांना केव्हा वाटलं हे असं तुम्हाला वाटतं? 2 मुली झाल्याच्या नंतर हे असं सगळं संशय वाढला की हो। आणि बाबासाहेबाशी तुमच्या पतीचा आणि बाबासाहेबाचा संबंध केव्हा आलेला आहे? असा नाही, कधीच नाही संशय, कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला। दोघांचं बोलणं नाही, कधीच बोलणं नाही झालं। कधीच नाही? बरं. नाही, कधीच नाही आला। मिठवामिठवीचं करत होते तिथं का आपल्या किती आल्यानंतर? म्हणजे पाहुणे रावळे मिटवायचे ना, प्रयत्न करायचे, आणि गावात 1-2 वेळेस दारू पिऊन धिंगाणा केला, तिथल्या लोकांनी म्हणजे सोडविण्याचा प्रयत्न केला, पोलीस स्टेशनला घातलं, असे प्रयत्न केले, पण ते सुधारणाच नाही झाली त्यांच्यामध्ये। बाबासाहेब फक्त मध्यस्थीच्या भूमिकेत त्यावेळेस होते गावात असताना, म्हणजे असं काही झालं त्यावेळेस? हो, त्याच्यातून राग बसला त्यांना? हो। बरं. ज्यावेळेस दारू पिऊन तिथं धिंगाणा वगैरे किंवा मारहाण तुम्हाला करीत होते, त्याच्या डोळ्यासमोर तुम्हाला मारहाण करताना समजा हे जे काही आपले शेजारी असतात ते धावून येत असतात, तर मग असे बऱ्याच वेळेस काही तुमच्या समोर म्हणजे आल्यानंतर म्हणजे होणारे भांडणं वगैरे ते सोडित होते का बाबासाहेब? हो, बरेच वेळ सोडविले होते। म्हणजे मध्यस्थीची भूमिका झालेली त्यांची, आणि ते राग त्यांच्या डोक्यात बसलेला आहे। हो, आता हे फोटो मुलींचे काढलेत हो, म्हणून तुमच्या जो आरोपी आहेत नारायण फफाळ त्यांचा राग तुमच्यावर होता किंवा बाबासाहेब राग होता किंवा हे फोटो आहेत म्हणून एवढाच राग होता, आणि त्याचा व्यवसाय फोटोग्राफरचा होता। पण ते राग जो आहे तो त्या दिवशीच मनामध्ये का आला? कारण ते म्हणजे मारताना तर म्हणे व्हिडिओ व्हायरल झालेला की आमचा खूप दिवसापासून म्हणजे असे प्रकार वगैरे आहेत, काय खरं काय नाही बघा, फक्त संशयामुळेच झालं बघा, मला दुसरं बाकी काहीच नाही, संशयामुळेच झालं, मी एवढं सांगू शकते। संशयवृत्तीचा होता माझा नवरा। दारू पिऊन येऊन त्रास देत होते? दारू पिऊन येऊन त्रास द्यायचे ना, शिव्या द्यायचे घाण, आई वडिलाला शिव्या द्यायचे। सासू सासऱ्याशी कसं होतं? सासऱ्याला म्हणजे शिव्या द्यायचे ना, आई वडिलाला त्रास द्यायचे ते। हो, कसे होते? काय हे संशयामुळं का म्हणजे आमचे चांगलेच नव्हते किंवा संबंध। हो, संशय वृत्तीचा माणूस होता नाही। आणि बाबासाहेब जे आहेत ज्यांची आता हत्या झाली, ह्यांचा तुमच्याशी असं काही आहे असं तुमचं त्यांचं पतीशी बोलणं व्हायचं काही? नाही, तसलं काहीच नाही आमच्यात, काहीच नाही। तुमच्यावर आरोप केले का कधी त्यांनी घरी? हो, घरी आरोप करीत होते। बरं. मग तुमचं काय उत्तर होतं त्याला? माझं काहीच नाही, म्हणजे पतीशी काय बोलणं व्हायचं? त्यांच्याशी काहीच नाही, पण ते असे संशय कोणावर बी घ्यायचे हो, इथं गावात सुद्धा आमच्या तुम्ही विचारा, मी जर तशी असन तर म्हणजे असं म्हणजे बाबासाहेबाशी
गावात सुद्धा संशय घ्यायचे ते कोणावर बी. बरं बरं. मग बाबासाहेबांना तुमच्या आता पती पत्नीचा तुमचा आपसात काही मतभेद झाले किंवा भांडण झाले असं काही झालं तर बाबासाहेबांना कधी मध्यस्थीची भूमिका कधी केलेली आहे का? नाही नाही नाही, कधीच नाही, मध्यस्थीची कधीच भूमिका सुद्धा नाही, घेतलेली? कधीच नाही. फक्त संशयावरूनच केलं? संशयावरूनच केलं सगळं. आमचे संबंध होते, चांगले संबंध होते, हं, हं. पण हे सगळं संशयावाईच झालं किंवा सगळं संशयामुळेच झालं त्यांच्या. हो. शेवटी आता तुम्ही जनतेला काय सांगणार? कळकळीची विनंती जनतेत तुम्ही काय करणार की तुमच्यावर जो डाग होत आहे तुम्ही यापुढे म्हणजे काय आव्हान करणार तुम्ही जनतेला, किंवा माझी प्रसारमाध्यम मीडिया असेल की या पद्धतीने माझं एक नाव जोडलं आहे, तर कृपा करून तुम्ही काय आव्हान करणार की असे तुम्ही हे करू नका? ठेवू नका, माझी एवढीच इच्छा आहे. आणि आमच्या दोघांचं काहीच म्हणजे असं शेजारी होते, आम्ही भावाप्रमाणे होता माझ्या त्या, एवढीच माझी कळकळीची, माझ्या विश्वास ठेवा तुम्ही. असं आमच्यात काहीच हे नव्हतं, आमचं भावाप्रमाणे नातं होतं, बहीण भावाप्रमाणे नातं होतं. ठीक आहे. तर अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची चर्चा सुरुवातीला झाली, मात्र त्यानंतर हा केवळ संशय होता. आरोपी हा पत्नीवर नेहमी संशय घ्यायचा. पत्नीच्या माहेरी बाबासाहेब आगे हे शेजारीच राहत होते. आरोपीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी असायची. माहेरी येऊनही आरोपी वाद करायचा, तेव्हा कधीतरी आगेंनी मध्यस्थी केली होती. त्यावरूनच संशय घेत ही हत्या झाल्याचं आरोपीच्या पत्नीने म्हटलं आहे. आता पोलीस तपासात आणखीन माहिती समोर येईलच, पण आरोपीच्या पत्नीने समोर येऊन केलेला हा खुलासा हा फार महत्त्वाचा मानला जातोय. एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.